चपाती बनवली तर कडकच होते किंवा चपाती फुगतच नाही, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मऊ लुसलुशीत अशी चपाती झालेली आहे आणि एकदम साध्या पद्धतीनं केलेली आहे चपाती मी. जास्त काही त्याच्यामध्ये तेल वगैरे काही लोक टाकतात, तसं तेल वगैरे काही मी टाकलेलं नाही. एकदम नॉर्मल पद्धतीने जसे की आपण करतो रेग्युलर अशा पद्धतीनंच केलेली आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि हे समजून घ्या की अंधार आहे पूर्ण, तर माझ्याकडे रिंग लाईट वगैरे काही नाही आणि खिडकीसुद्धा नाही समोर किचनला, त्यामुळं अंधार असं वाटत आहे. लाईटवरतीच सर्व मी व्हिडिओ शूट केला आहे, जी की आपली बल्बची लाईट आहे त्याच्यावरतीच. तर इथं ना व्हिडिओला आपण सुरुवात करूया. त्याच्या आधी चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा. आणि आपण इथे व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मी इथं ना पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून आहे ना मळून घेतलं आहे पीठ. आणि एकदम असं सैल पीठ मळायचं, जास्त कठीण नाही मळायचं. काय होतं, कठीण पीठ मळलं ना की मग चपाती पण कडकच होती. आणि माझ्या बाबतीत असंच व्हायचं, कठीण पीठ मळलं जायचं आणि मग चपाती कडक व्हायची. पण मी आता मऊ पीठ मळते, मग मऊ मळलं की काय होतं, चपाती मऊ लुसलुशीतच राहते. तर इथं मी पीठ वगैरे मळून घेतलं, उंडे तोडून घेतले आणि तुम्ही तुमच्या हिशोबात उंडे करून घ्यायचं. माझी चपाती मोठी असती पण पातळ असते, तर काहींच्या चपात्या छोट्या असतात पण अशा जाड असतात, गुबगुबीत असतात. तर मी जाड नाही ठेवत चपाती, पातळ एकदम पळपट भरून करते चपाती. तर त्यासाठी मी तर उंडा वगैरे करून घेतला आणि उंडा मी अशा पद्धतीनंच करते. कोणाची पद्धत वेगळी असती करायची, तर माझी हीच पद्धत आहे उंडा करण्याची. तर इथं मी उंडा करून घेऊन पीठ लावायचं. तर पीठ जास्त पण नाही लावायचं. काय होतं, चपातीला जास्त पीठ लावलं ना, मी एकदाच पीठ लावते शक्यतो. जर जास्त चिपकायला लागली तर मग लावते, नाही तर एकादाच लावलं ना की त्याच्यामध्येच पूर्ण चपाती मी लाटून घेते. नाहीतर मग काही जण असे करतात की एक दोनदा चपाती लाटली की परत पिठात बुडवायची, एक दोनदा लाटली की परत पिठात बुडवायची. अशा पद्धतीनं ती चपाती पूर्ण व्हाईट होऊन जाते. आणि मग चपाती खाताना म्हणजे नंतर भाजून काढली ना चपाती की मग काय होतं, नुसतं पीठ असं दिसतं चपातीवर. तर जास्त पीठ लावायचंच नाही शक्यतो चपातीला. तर इथं मी चपाती माझी लाटून घेतली आणि भाजायला तेल थोडंसं तव्यामध्ये टाकायचं. आणि तवा जास्त पण गॅस आहे तो कमी नाही ठेवायचा, नाहीतर मग चपाती भाजत नाही पहिल्यांदाच. तर बघितलं असेल तुम्ही की चपाती किती पातळ लाटली होती तरी चपाती फुगली. तर पीठ मळण्यावर सुद्धा असतं खरं तर. आणि अशी मी एकदम पातळ चपाती लाटलेली आहे, तुम्ही बघितलं असाल. तर मी इथं तुम्हाला व्हिडिओसमोर दाखवते कॅमेऱ्यासमोर मोबाईलच्या. तर अशा पद्धतीने पातळ चपाती लाटायची. आणि असं काही नाही पातळ लाटल्यानंतर फुगत नाही, तर फुगते चपाती पातळ लाटली तरीसुद्धा. आणि मऊसुद्धा होती. तर माझ्या सगळ्या चपात्या ज्या आहेत त्या फुगलेल्याच आहेत आणि मऊसुद्धा झालेल्या आहेत. तर तुम्ही एकदा अशा पद्धतीनं चपाती करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा. आणि नाही आवडला तरीसुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा.
अशा पद्धतीनं सर्वच्या सर्व चपात्या माझ्या मऊ लुसलुशीत अशा झालेल्या आहेत. तर व्हिडिओवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि इथंच मी माझा आजचा व्हिडिओ थांबवते. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये.